मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषोत्तम मलमासाची संपूर्ण माहिती ऐकली आणि बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आज स्कंद महापुराणामध्ये हरिकेश ब्राह्मणाची कथा आलेली आहे। तर त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। हरिकेश ब्राह्मणाची कथा स्कंद महापुराण। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे स्कंद महापुराण आहे आणि 18 पुराणांचा समावेश स्कंद महापुराणात आलेला आहे। तर पूर्वी सालग्राम या क्षेत्री हरिकेश नावाचा ब्राह्मण राहत होता। तो खूपच गरीब होता, परंतु अतिशय प्रामाणिक आणि धर्मशील होता। त्याला 100 मुले होती। गरीब परिस्थितीमुळे त्याच्या मुलांना उपस्मार होऊ लागले। तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, हे नाथ, कुरुक्षेत्रात अमरीश राजा एक मोठा यज्ञ करीत आहे, तेव्हा तुम्ही तेथे दान मागण्यास जावे। ब्राह्मणाला दान राजा नक्कीच देईल, असे तिच्या पत्नीने सांगितले। आणि मग त्यानुसार हरिकेश ब्राह्मण राजाकडे गेला। राजाने त्याचे स्वागत केले व काय हवे ते मागण्यास सांगितले। त्यावर हरिकेश ब्राह्मण म्हणाला की माझ्या सगळ्या मुलांना 100 वर्ष पुरेल एवढी धनदौलत दे, यज्ञ होमासाठी गायी दे, सुवर्ण मुद्रा दे, विविध अलंकार व वस्त्रही दे। राजाने ते सर्व काही त्या ब्राह्मणाला दिले, परंतु पैशांच्या लोभाने राजाकडून यज्ञाच्या वेळी दान घेतल्याने हरिकेशचे पाप वाढले। परंतु पैशांच्या लोभाने राजाकडून यज्ञाच्या वेळी दान घेतल्याने हरिकेशचे पाप अजून वाढले व त्यामुळे मृत्यूनंतर तो ब्रह्मराक्षस बनला, नरक प्राप्ती झाली। हा आज ब्रह्मराक्षस आपल्या पत्नी व मुलांबरोबर कुरुक्षेत्री आला। आपल्या पाप मुक्तीसाठी त्याने अग्निप्रवेश करण्याचे ठरवले। तेवढ्यात वरून एक आकाशवाणी झाली की कुब्जा नर्मदा या संगमात स्नान करून बिल्वम्रकेश्वराची पूजा केल्याने दुष्ट योनीतून सुटका करून मनुष्याला ब्रह्मलोक प्राप्त होईल, अशी आकाशवाणी झाली की ज्याला आता ब्रह्मराक्षसचे योनी प्राप्त झाली आहे त्या हरिकेश ब्राह्मणाला, तर त्याचे पाप अधिक वाढले। ज्यावेळी राजा यज्ञ करत होता तर लोभामुळे तेथेच त्याने यज्ञ करण्याच्या वेळी दान मागितले, तर त्याचे पाप अधिक वाढले आणि त्याला मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसचा जन्म मिळाला। तर ब्रह्मराक्षसचे आता ते पाप नाहीसे होण्यासाठी आता कोणत्या नर्मदा नदीमध्ये त्या ऋषिकेश ब्राह्मणाला स्नान करावे लागेल, त्यामुळे त्याची मुक्ती मिळेल। त्यानुसार हरिकेश म्हणजेच ब्रह्मराक्षसाने तसेच केले। मोठ्या भक्तिभावाने शंकराची विष्णूची आराधना केली, यामुळे त्याला तेजस्वी देह लाभला व तो ब्रह्मलोकाला पोचला। आजही या पवित्र संगमात 108 शिवलिंग आहेत असे समजले जाते। तर येथे जो कोणी अंघोळ करतो तर त्याला तेजस्वी देह प्राप्त होतो, सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होते। तर असे हे कुब्जा नर्मदा हे संगम आहे। तर याच्यात बिल्वम्रकेश्वराची पूजा केल्याने 108 शिवलिंग या कुब्जा नर्मदा संगमामध्ये आहेत। तर 108 शिवलिंगांचे पाणी आपल्या अंगावर पडते, म्हणून त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळाली। जर आपण शिवमंदिरात गेले, शिवमंदिरात आपण तांब्यामध्ये थोडंसं पाणी आणतोच, खाली रिकामा तांब्या कोणीच आणत नाही आणि घरात शिंपडतो। समजून घ्या आपण मंदिरातून आले या लवकर सकाळी गेले, जे पाणी आपण तांब्यात आणलेले असेल ते पाणी आपल्या मुलांच्या मिस्टरांच्या आंघोळीच्या पण पाण्यात टाकले, काही हरकत नाही, सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या मुलांची चांगली प्रगती होते, ज्ञानाची प्राप्ती होते। बुद्धीचे देवता, संकटनाशकचे देवता जे गणपती बाप्पा आहे त्यांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो। शिवलिंगावर जे लिंग आहे तेथे 33 कोटी देवी देवता समावलेले असतात, तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। जसा या कुब्जा आणि नर्मदा संगमामध्ये बिल्वकेश्वराची पूजा केल्याने जर समस्त पापांचे नाश होते, तिथे 108 शिवलिंग आहे। जर आपण एका शिवलिंगाचं सुद्धा जल आणून जर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकले तरी सुद्धा आपल्याला मोठी मोठी ब्रह्महत्यके सारखी पातके नाहीशी होतात, असे स्कंद महापुराणात सांगितले आहे। मग पुढे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला माधांताचे चरित्र सांगू लागले। प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशात युनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला बरीच वर्ष
पुत्र संतान नव्हते. तेव्हा राजा वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. एके दिवशी राजाला खूप तहान लागली. ती रात्रीची वेळ होती. तेव्हा राजा वनात गेला व पाण्याचा शोध घेऊ लागला. तेव्हा त्याला एका ठिकाणी कलश दिसला. तो पाण्याने भरलेला होता, परंतु तो एक अभिमंत्रित कलश होता. राजाच्या राणीला पुत्र व्हावा म्हणून एका ऋषीने ते जलयुक्त कलश मंत्रित करून ठेवले होते. राजाने ते जल प्राशन केले. तेवढ्यात तेथे महर्षी भार्गव आले व त्यांनी ते पाणी कसले होते सांगितले व म्हणाले, हे राजन, आता तुला एक महाबलवान धर्मपरायण असा पुत्ररत्न प्राप्त होईल. त्यानुसार राजाला गर्भधारणा झाली. राजाची 10वी कूस फोडून सूर्यासारखे तेजस्वी पुत्ररत्न जन्माला आले. या मुलाला पाहण्यासाठी इंद्र, देव, देवता सर्व काही देवांनी इंद्राला हे बाळ आता कोणाचे दूध पिणार असे विचारले असता इंद्र म्हणाला, एषम मा धाता, हा माझे दुग्ध पान करेल. असे म्हणून इंद्राने आपले बोट बाळाच्या तोंडात घातले व ते बाळ मोठ्या आनंदाने दुग्ध पान करू लागला. तेव्हा इंद्राने या बाळाचे नाव माधांता असे ठेवले. हळूहळू माधांता मोठा होऊ लागला. त्याने अनेक शस्त्रांच्या कलांचे ज्ञान मिळवले. 16व्या वर्षी त्याला आजगाव नावाचे धनुष्य, शिंगांचा बाण, अमेध्य कवच या सर्व गोष्टी मिळाल्या. यामुळे सर्व पृथ्वीवर तो नम्रतेने राज्य करू लागला. त्याने अनेक यज्ञ केले. इंद्रांचे अर्ध आसनही त्याला मिळाले. या माधांताने एके दिवशी शिव आराधना करण्याचे ठरवले. त्याने अमरकंटक नावाच्या पर्वतावर ओंकारेश्वर शंकरासमोर 100 यज्ञ केले. जो कोणी अमरकंटक एवढं सुद्धा नाव श्रवण करून घेतो तर सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते. अमरकंटक हे नाव सर्व पापांचे नाश करणारे आहे. अमरकंटक नाव श्रवण पठन केल्याने आपले सर्व ब्रह्महत्यकेसारखी पातके नाहीशी होतात. तर तेथे अमरकंटक नावाच्या पर्वतावर माधांताने ओंकारेश्वर शंकरासमोर 100 यज्ञ केले. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागितल्यास सांगितले माधांताला व ते म्हणाले, हे देवादिदेवा, वैदुर्य नावाचा हा प्रख्यात शैलराज माधांत नाव धारण करून आपल्या यज्ञाने येथे देवस्थानी यावे व या देवस्थानी जो अमरकंटक पर्वतावर या देवस्थानी जो मनुष्य येथे दान, धर्म, तप, पूजा करेल, पुण्यकर्म करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती व्हावी असे सांगितले. मग भगवान शंकर म्हणाले, तथास्तु. जो कोणी माधांत पर्वतावर येऊन अमरकंटकाजवळ ओंकारेश्वर शिवलिंगांचे नामस्मरण करेल, जप, तप, पूजा आदी कर्म करतील त्याला शिवलोकाचीच प्राप्ती होईल. त्याला यमदूत हात लावणार नाही, त्याला नरक यातना होणार नाही. मग पुढे माधांताला हा तीर्थ स्नानाच्या महात्म्यामुळे विष्णू लोक लाभला. मार्कंड ऋषी युधिष्ठिराला मेघनाथ तीर्थाचे महात्म्य सांगू लागले. पूर्वी असुरांचा राजा रावण राज्य करीत होता. वरदानामुळे तो अवध्य बनला होता. एकदा तो देवगिरीवरील मय नावाच्या दैत्याला भेटावयास गेला. तेथे त्याला एक मुलगी तपश्चर्या करताना दिसली. तेव्हा त्याने त्याबाबत मयासुरास विचारले. मयासूर म्हणाला, ही मंदोदरी माझीच कन्या चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी तप करीत आहे. यावर रावणाने आपली ओळख करून दिली व मंदोदरीचे हात मागितला. मयासुराने आनंदाने दोघाचा विवाह करून दिला. पुढे रावण आणि मंदोदरीला पुत्ररत्न प्राप्त झाले. या मुलाने जन्माला येताना मेघाप्रमाणे प्रचंड आवाज केला म्हणून ब्रह्मदेवाने याचे नाव मेघनाथ असे ठेवले. हा मेघनाथ शंकरचा भक्त होता. तो एकदा कैलास पर्वतावर गेला. तेथील एक लिंग घेऊन तो दक्षिणेकडे जाऊ लागला. नर्मदेच्या तीरावर आला. तेथे आल्यावर त्याने ते लिंग खाली ठेवले. नर्मदेत स्नान करून त्याने शंकराची पूजा केली आणि तेथून तो लंकेत जाण्यास निघाला. जाताना तेथील आणखी एक लिंग त्याने घेतले आणि दोन्ही लिंग घेऊन तो लंकेकडे निघाला. परंतु त्यावेळी कैलासावरून आणलेले महादेवाचे लिंग नर्मदाच्या पाण्यात पडले, तर दुसरे लिंग नर्मदाच्या उत्तर तटावर पडले. ते लिंग नर्मदाच्या उत्तर तटावर पडले व त्या ठिकाणी मेघनादेश्वर नावाने प्रख्यात झाले. तर जे लिंग नदीत पडले ते मध्यमेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. त्यावेळेला मेघनाथाने ते लिंग उचलण्याचा फार प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. मेघनाथ तसाच निघून गेला. त्याच ठिकाणी उत्तर तटावर केटक नावाचे पवित्र तीर्थ निर्माण झाले आणि त्याच्या पूर्व दिशेला सर्व पापातून मुक्ती देणारे गर्जन नावाचे लिंग तयार झाले. या ठिकाणी जो मनुष्य स्नान करून 1 दिवस उपास करतो, मेघनाथ तीर्थामध्ये स्नान करून 1 दिवस जर उपास करतो, त्याच्या 7 जन्माच्या पातकांचे नाश होऊन त्याला कल्याणची प्राप्ती होते. या तीर्थात जर पिंडदान केल्यास पितरांना देवलोकाची प्राप्ती होते. येथे ब्राह्मणांना भोजन दिल्यास उत्तम फलची प्राप्ती होते. मग यानंतर मार्कंड ऋषी बाणासुराची कथा सांगू लागले.
पूर्वी सत्ययुगात बली नावाचा असुर होता आणि त्याचा पुत्र म्हणजे बाणासूर होय. बाणासुराला सहस्र अस्त्र होते. त्याने दीर्घकाल शंकराची आराधना केली होती. त्यामुळे महादेवांनी त्याला एक दिव्य नगर दिले. तेथे बाणासूर जाईल तिकडे ते नगर जात होते. अशाच पद्धतीने ब्रह्मदेव व विष्णूही त्याला एक एक नगर दिले होते. त्यामुळे बाणासुराचे नाव त्रिपुरासूर असे पडले. हा बलशाली दैत्य देवांना खूप त्रास देऊ लागला. देवांना तो अवैध होता म्हणून सर्व देव महादेवाकडे गेले. महादेवांनी त्रिपुरासुराला मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महादेव कैलास पर्वतावरून त्रिपुरासुराला मारण्यास निघाले. भगवान शंकरांनी श्री क्षेत्र शैल्य पर्वतावर विराट रूप धारण केले. पिनाक धनुष्य घेतले. त्रिपुरासुरावर शंकरांनी नेम धरला. अघोर नावाच्या बाणाने प्रहार केला. त्यामुळे त्रिपुरासुराचे जोडून 3 तुकडे केले. ते तुकडे शंकरांनी नर्मदा नदीत टाकले. त्यामुळे त्या ठिकाणी त्या नदीला जालेश्वर नावाचे तीर्थ प्रकट झाले. ते त्रैलोक्यात प्रख्यात झाले. या जालेश्वर तीर्थाचे फार महात्म्य आहे. येथील पूजेमुळे मनुष्य ब्रह्महत्येसारखे पापातून मुक्त होतो. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. तसेच जो मनुष्य येथे स्नान करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कोणत्या तीर्थामध्ये? जालेश्वर तीर्थामध्ये. तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. येथे मरण आलेला मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो. त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या ठिकाणी जर काळ्या तिळा जलाने तर्पण जर दिले, पिंडदान केले तर पितरांना तृप्ती लाभते, पितृमोक्ष होतात. त्यामुळे जलेश्वर शिवाकडून जळून गेल्यावर सुद्धा शंकराकडे परत आला. त्याने शंकराचे स्तवन केले आणि त्यावर शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यावर दैत्यराजाला क्षमा केली. त्याला वर मागण्यास सांगितला. त्यावर बाणासूर म्हणाला, हे देवादिदेव, मला व माझ्या सर्व परिवाराला आपले परमधाम लागो, शिवलोक लाभो माझ्या परिवाराला. त्यावर शंकर तथास्तु म्हणाले. तेव्हा बाणासुराला शिवलोकात प्रवेश मिळाला. जो कोणी स्कंद पुराणाचा हा अध्याय ऐकतो त्याच्या संपूर्ण परिवाराला शिवलोकाची प्राप्ती होते आणि संपूर्ण परिवाराचे सर्व दुःख, दारिद्र्य आणि सर्व कालचक्रातून मुक्त होतं आणि 7 पिढ्यांचा पहिला आणि 7 पिढ्यांचा मागचा यांचा उद्धार होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. घरातून एक जण पण शिवकथा ऐकत असेल, स्कंद पुराण ऐकत असेल तर त्याला या स्कंद पुराणाचा संपूर्ण परिवाराला लाभ होईल असे भगवान शंकरांनी सांगितले. मार्कंडेय ऋषी म्हणतात युधिष्ठिराला, करंजेश्वर कुंडलेश्वर तीर्थाचे महात्म्य काय आहे तर मी आता ते सांगते. कुंडलेश्वर आणि करंजेश्वर प्राचीन काळात सध्ययुगात मरीची नावाचा ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र होता. मरीचीचाच पुत्र म्हणजे महर्षी कश्यप होय. कश्यप याचा प्रजापती दक्ष यांच्या कन्येशी विवाह झाला. यापैकी दक्ष कन्या धनुपासून कश्यपांना एक पुत्र झाला. तो म्हणजे करंज होय. करंज ही अत्यंत गुणी होता, शिवभक्त होता. त्याने शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्यावर प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला पुत्र पौत्र धन दौलतीचा वर मागितला. शंकरांनी तथास्तु असे म्हटले. मग करंजनाने मोठ्या भक्तीने आपल्या नावाने महादेवाची भगवान शिवाची स्थापना केली. तेव्हापासून करंजेश्वर नावाचे तीर्थ प्रसिद्ध झाले. या तीर्थाचे महात्म्य ही खूप मोठे आहे. या ठिकाणी स्नान केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो. देव पितरांना तर्पण केल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. येथे मनुष्याला मृत्यू आल्यास काही काळ स्वर्गाची प्राप्ती होते. पुढच्या जन्माच्या वेळी उत्तम कुळामध्ये त्याला जन्म मिळतो. त्याचं रूप सौंदर्य राहतं. त्याला धन दौलत ऐश्वर यश सर्व काही त्याला या अध्यायाच्या कथनानेच भेटून जातं. या अध्यायाच्या कथेनंतर कुंडलेश्वर तीर्थाची कथा आता आपण ऐकूया. पूर्वी त्रेतायुगात पुलस्त पुत्र विश्रवाचा विवाह भरद्वाज ऋषींच्या कन्येशी झाला. मग यांना एक पुत्र झाला. तो म्हणजे धनंजय होय. ब्रह्मदेवांनी त्यांचे नाव वैश्रवण असे ठेवले. देवांचा धनरक्षक, यक्षांचा राजा हो असा आशीर्वाद दिला. मोठेपणी तो कुंडधार झाला. आपल्या आई वडिलांच्या आज्ञेने त्याने नर्मदा नदीच्या काठावर कठोर शिव आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराकडे त्याने हे तीर्थ माझ्या नावाने प्रख्यात व्हावे असे वर मागितला. शंकरांनी तथास्तु म्हणून तो वर दिला. त्यानंतर कुंडलेश्वराने भगवान शिवाची स्थापना केली. त्याचे पूजन करून तो घरी गेला.
तेव्हापासून त्रैलोक्यात कुंडलेश्वर हे शिवतीर्थ प्रख्यात आहे. हे उपवास करून शिवपूजा करणारा सर्व पापातून मुक्त होतो. येथे स्नान करून ऋग्वेद, यजुर्वेदातील, सामवेदातील एखाद्या रुचेचे वर्णन केल्यास, चारी वेदांचे पठन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. येथे गोदान, अन्नदान केल्यास स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आदिश्वराची महिमा, नर्मदा स्तवन आणि गोदानाचं महत्त्व आणि गोदानाचे महत्त्व काय आहे महिमा, तर ते आपण आता ऐकूया. आता युधिष्ठिर मार्कंडेय ऋषी आदिश्वर या तीर्थाचे महात्म्य सांगू लागले. पूर्वी एकदा फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे अन्न, धान्य, फळे, मुळे सर्वांचीच टंचाई भासू लागली होती. अनेकाचे उपाशी राहू लागले. तेव्हा काही ब्राह्मण नर्मदाच्या तटावर आले आणि त्यांनी अत्यंत भक्तिभावाने नर्मदा मातेची स्तुती केली आणि तिचे स्तवन केले. तेव्हा नदी प्रसन्न झाली व त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, हे नर्मदे देवी, येथे दुष्काळ पडला आहे म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आम्हावर प्रसन्न हो, आमच्या सहकार्यावर कृपा कर, येथे सुकाळ येऊ दे. यावर नदीने दत्तास्तू असे म्हटले आणि त्यानंतर लगेच त्या ठिकाणी पाऊस पडू लागला. सर्वत्र आनंदही झाला आणि अन्न धान्य मुबलक प्रमाणात मिळू लागले. जो मनुष्य या आदिश्वर तीर्थाची महिमाचं वर्णन ऐकतो, श्रवण करतो, यात्रा करतो, विष्णूची पूजा करतो, ऋग्वेदातील काही ऋचांचे पठन करतो, त्याला सर्व वेदांच्या पठणाचे पुण्य व फळ मिळते. पहाटेच्या समयी येथे अन्नदान, सुवर्णदान करून आदितेश्वराची पूजा केल्यास पुण्य मिळते. तेथे तीर्थक्षेत्र आदितेश्वर तीर्थाची यात्रा जो कोणी करतो, विष्णूची पूजा करतो, ऋग्वेदातील काही ऋचांचे पठन करतो, त्याला सर्व वेदांच्या पठणाचे पुण्य व फळ मिळते. पहाटेच्या समयी येथे अन्नदान, सुवर्णदान करून आदितेश्वराची पूजा जर केली तर त्याला अनंत पुण्यफळाची प्राप्ती होते. व तीर्थक्षेत्री स्नान करून कुलीन ब्राह्मणाला कपिला गायीचे दान दिल्यास त्या मनुष्याला पृथ्वी दानाचे पुण्य मिळते. या ठिकाणी गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मनुष्याला चारी वेदांचे फळ मिळते. या ठिकाणी गोदान केल्यास भूरलोकी, सप्तलोकी व 21 पाताळ लोकांचे दान केल्याचे पुण्य मिळते. मार्कंडेय ऋषी आता गोदानाचे महात्म्य सांगू लागले. कपिला धेनूला प्रदक्षिणा घातल्यास पृथ्वी प्रदक्षिणाच्या घालण्याचे पुण्य लाभते. कपिला धेनूच्या पंचज्ञाने भगवान शिवांना, विष्णूंना, सूर्यदेवाला स्नान घालणे आणि दररोज 1 वर्ष क्षत्रिय ब्राह्मणाला कपिला धेनूचे दान करणे, दोघांचे पुण्य एकसारखेच आहे. यावरून गायीचे किती महत्त्व आहे ते समजते. आणि गोदानाने पापमुक्ती होते. जो मनुष्य सुरभी संगम नावाच्या पुण्यतीर्थात श्राद्ध करतो त्यावर भगवान शंकराची आणि सूर्य देवतेची कृपा प्राप्त होते, असे भगवान शंकरांनी या स्कंद महापुराणात स्वतः सांगितले आहे. तर अशी ही कथा स्कंद महापुराणातील होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला स्कंद महापुराणातील ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कुठून, कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आदितेश्वर महिमा, नर्मदाचं स्तवन, गोदानाचा महिमा, करंजेश्वर लिंगाची माहिती, कुंडलेश्वर तीर्थाचा महिमा, अशी संपूर्ण ही कथा होती की ही कथा सर्व पापांपासून मुक्ती करून देणारी होती. आणि हे अध्याय ऐकल्याने आपल्याला चारी वेद आपण पठन श्रवण केले एवढे पुण्य आपल्याला लाभले आहे. चारी वेद पठनाचे पुण्य लाभले आहे. गोदान, अन्नदान आणि स्वर्गलोकाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. अशा या महिमा होत्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या महिमांचे वर्णन भगवान शिवाचे आवडले असेल. ज्यांना आवडले असेल तो नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करेल. जय श्री महाकाल.